स्वयंपाकघरात भांडी धुताना जास्त डिटर्जंट वापरणे, गरम पाण्याचा चुकीचा वापर करणे, ओली भांडी सोडणे आणि चुकीच्या स्क्रबरने स्वच्छ करणे यामुळे आरोग्य आणि भांड्यांचे आयुष्य दोन्ही खराब होऊ शकते. जास्त डिटर्जंट वापरणे. अनेकांना वाटते की भरपूर डिटर्जंट टाकल्याने भांडी अधिक स्वच्छ होतात, पण प्रत्यक्षात जास्त साबण भांड्यांवर रासायनिक थर ठेवतो. हा थर अन्नात मिसळला तर तो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे नेहमी फक्त आवश्यक तेवढेच डिटर्जंट वापरा. भांडी धुतल्यानंतर ओली ठेवणे. ओली भांडी थेट ट्रॅकवर ठेवली तर त्यावर बॅक्टेरिया वाढतात. विशेषतः लाकडी चमचे आणि कटिंग बोर्ड ओले राहिल्यास त्यात बुरशी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व भांडी धुतल्यानंतर व्यवस्थित पुसून वाळवणे आवश्यक. स्पंज आणि स्क्रबर नियमित व स्वच्छ करणे. भांडी धुण्याचा स्पंज हा घरातील सर्वाधिक जंतू असलेल्या वस्तूंपैकी एक मानला जातो. दररोज स्वच्छ न केल्यास त्यातील बॅक्टेरिया भांड्यावर पसरतात. स्पंज दर आठवड्याला बदला आणि स्क्रबर गरम पाण्यात बुडवून स्वच्छ करा. नॉनस्टिक भांड्यावर स्टील स्क्रबर वापरणे. स्टील स्क्रबर नॉनस्टिक कोटिंगला घासून काढतो. त्यामुळे लेयर निघाला की अन्न जळते, चिकटते आणि हानिकारक घटक बाहेर येण्याची शक्यता वाढते. नॉनस्टिक भांडी नेहमी मऊ स्पंज किंवा सिलिकॉन स्क्रबरनेच धुवा. डिशवॉशरमध्ये चुकीची भांडी ठेवणे. लाकडी, नॉनस्टिक, ॲल्युमिनियम किंवा हलकी प्लास्टिक भांडी डिशवॉशरमध्ये ठेवू नयेत. गरम पाणी आणि डिटर्जंट यांच्या प्रभावामुळे ही भांडी विकृत होऊ शकतात, फुगतात आणि कोटिंग खराब होते. भांड्यावर रासायनिक तपासू नये. अनेकदा धुतल्यानंतर साबण नीट निघत नाही आणि भांड्यावर पातळ थर राहतो. हा थर अन्नामध्ये जाऊन पचनावर आणि आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रत्येक भांडे चोखपणे पाण्याने धुवा. भांडी योग्य प्रकारे वर्गीकरण न करणे. स्टील, काच, प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांडी वेगवेगळ्या पद्धतीने धुण्याची गरज असते. सर्व भांडी एकाच स्क्रबरने किंवा एकाच तापमानाचे पाणी वापरून धुतल्यास काही भांडी लवकर खराब होतात. प्रत्येक भांड्याच्या प्रकारानुसार योग्य पद्धत निवडा.